नमस्कार. केसांमधला कोंडा म्हणजे डॅन्ड्रफ अनेकांसाठी ही खरंच एक मोठी डोकेदुखी आहे, नाही का? पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. कारण आज आपण बघणार आहोत काही एकदम सोपे आणि जबरदस्त घरगुती उपाय जे कोंड्याला कायमचं दूर ठेवतील. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं आपल्या स्वयंपाकघरातच सापडणार आहे. हो ना, ही समस्या खूपच कॉमन आहे, पण तितकीच त्रासदायक सुद्धा. विशेषतः थंडीच्या दिवसांत तर विचारायलाच नको. हा त्रास आणखी वाढतो. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर मात करणं अजिबात अवघड नाही. फक्त गरज आहे ती योग्य माहितीची. तर कुठल्याही समस्येवर उपाय शोधण्याआधी ती का होते, म्हणजे तिचं मूळ कारण काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग आधी तेच बघूया. कोंडा होण्याची कारणं ना बऱ्याचदा आपल्या रोजच्या सवयींमध्येच दडलेली असतात. म्हणजे बघा, केसांची नीट काळजी न घेणं किंवा हिवाळ्यात हवा कोरडी होते तेव्हा, आणि हो, शरीरात पोषक तत्वांची कमतरता असेल तरीही हे होतं. इतकंच नाही तर आपलं खाणं-पिणं, म्हणजे जास्त तेलकट तिखट पदार्थ खाणं, पाणी कमी पिणं आणि केसांवर केमिकल्सवाले प्रोडक्ट्स खूप वापरणं, ह्या सगळ्या गोष्टी कोंडा वाढायला कारणीभूत ठरतात. आता ही सगळी कारणं ऐकून घाबरायचं काहीच कारण नाहीये. कारण चांगली गोष्ट ही आहे की यावर खूप सोपे आणि 100% नैसर्गिक उपाय आहेत. आणि हे उपाय तर आपण अगदी सहजपणे घरीच्या घरी करू शकतो. चला तर मग वेळ न घालवता बघूया असे 4 जबरदस्त घरगुती उपाय जे कोंड्याच्या समस्येला मुळापासूनच संपवतील. तर आपला पहिला आणि म्हणायला गेलं तर सगळ्यात प्रभावी उपाय आहे लिंबू. हो, लिंबू. हे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठी सुद्धा अक्षरशः एक वरदान आहे. त्याचे जे गुणधर्म आहेत ना, ते कोंडा कमी करण्यासाठी एकदम परफेक्ट काम करतात. आणि हे वापरायची पद्धत तर इतकी सोपी आहे. काय करायचं, साधारणपणे 3-4 लिंबांची सालं घ्यायची. ती अर्धा लिटर पाण्यात टाकायची आणि साधारण 15-20 मिनिटं मस्त उकळू द्यायची. मग हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर गाळून घ्या आणि बस. हे पाणी आठवड्यातून 2दा केसांच्या मुळांशी व्यवस्थित लावायचं. आणि ह्या लिंबाच्या पाण्याचा एक नाही तर दुहेरी फायदा आहे. म्हणजे कोंडा तर जाईलच, पण सोबतच केसांना एक नैसर्गिक चमक, एक शायनिंग सुद्धा येते. म्हणजे बघा, एकाच उपायाने 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह. ठीक आहे, तर लिंबाचा उपाय तर आपण पाहिला. आता वळूया पुढच्या 3 सोप्या आणि तितक्याच गुणकारी उपायांकडे. हे सुद्धा आपल्या घरात सहज मिळणाऱ्या गोष्टींपासूनच बनतात. यामध्ये पहिला आहे कडुलिंब. सगळ्यांनाच माहीत आहे कडुलिंब किती फायदेशीर आहे ते. त्याची पानं वाटून पेस्ट बनवायची आणि केसांना लावायची. दुसरा उपाय आहे तुळस आणि आवळ्याचा. तुळशीची पानं आणि आवळा पावडर एकत्र करून एक पेस्ट बनवा आणि त्याने केसांच्या मुळांना मसाज करा. अर्ध्या तासाने धुवून टाका. आणि तिसरा, आपला सगळ्यांचा लाडका उपाय खोबरेल तेल. आठवड्यातून 2-3 वेळा खोबरेल तेलाने छान मालिश केली ना, तरी खूप फरक पडतो. हे तिन्ही उपाय खरंच खूप प्रभावी आहेत. म्हणजे या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की महागड्या केमिकल प्रोडक्ट्सच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या घरातले हे साधे, नैसर्गिक उपाय केसांसाठी कितीतरी पटीने चांगले आहेत. ते फक्त प्रॉब्लेम दूर करत नाहीत, तर केसांना आतून पोषण देतात. तर मग हे सोपे आणि नैसर्गिक उपाय वापरून केसांची काळजी घ्यायला काहीच हरकत नाही, बरोबर? हे उपाय फक्त कोंडाच घालवणार नाहीत, तर केसांना हेल्दी आणि सुंदर बनवतील. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा.